राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पावसाचा आढावा। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही। पावसामुळे राज्यात आतापर्यंत 70 लाख एकरचं नुकसान। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं कृषी मंत्र्यांचं आश्वासन। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, एनडीआरएफचं बचाव कार्य सुरू। राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मागणी। जगाच्या बहुपक्षीय व्यवस्थेतल्या भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं प्रतिबिंब सुरक्षा परिषदेत पडलं पाहिजे असं सांगत संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडून सुरक्षा परिषदेच्या सुधारणांचं जोरदार समर्थन। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची घेतली भेट। आयात शुल्काच्या तणावाच्या काळात दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच प्रत्यक्ष चर्चा। 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार प्रदान। सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून नाळ 2 या मराठी चित्रपटाचा होणार गौरव। आणि 10व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त गोव्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन। नमस्कार,